नमस्कार. आपला आवाजमध्ये आपलं स्वागत. मी उत्तम कुटे. लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आहे की सत्तेच्या नशेने लोकप्रतिनिधींचे डोळे आंधळे केलेत? हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक सजग नागरिकाला पडला आहे. कारण ज्यांच्या हातात जनतेने कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली तेच लोकप्रतिनिधी आता जाहीरपणे कायद्याची आणि लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगत आहेत. 1.5 महिन्यापूर्वी शिवसेनेचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी मुंबईत पत्रकारांना मारण्याची जाहीर धमकी पोलिसांसमक्ष दिली. त्यानंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली, तर शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार पाटील यांना समज दिली, त्यांना माफी मागण्यास सांगितले. ती मागताच या प्रकरणावर पडदा पडला. त्यानंतर शिवसेनेचेच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकाराला जाहीर कार्यक्रमात भर दिवसा नुकतेच धमकावले. हे धाडस येतं कुठून? ही सत्तेची मस्ती नाही तर दुसरं काय? गोष्ट 1.5 महिन्यापूर्वीची असो की ही ताजी, दोन्ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारे आहेत. ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला थेट हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली होती. देशाच्या सर्वोच्च सभागृहात बसणाऱ्या खासदाराची ही भाषा आणि आता जुन्नरचे शिवसेना आमदार शरद सोनवणे यांनी स्थानिक पत्रकाराला जाहीर कार्यक्रमात भर दिवसा धमकावले. आमदार सोनवणे काय म्हणतात ऐका. हत्ती पाहतोच एकदा. मी आहेच आहे, शरद सोनवणे माझं नाव आहे. असे माझ्या खूप कलम लागलेली आहेत पहिल्यापासून. हत्ती पाहतोच एकदा. मी आहेच आहे, शरद सोनवणे माझं नाव आहे. असे माझ्या खूप कलम लागलेली आहेत पहिल्यापासून. गुन्हेगारी पार्श्वभूमीची भीती दाखवून एका पत्रकाराचा आवाज दाबण्याचा हा थेट प्रयत्न आहे. जर पत्रकारांना अशी उघड धमकी दिली जात असेल तर विचार करा, हे आमदार आणि खासदार सामान्य जनतेशी कसे वागत असतील? त्यांच्या समस्या घेऊन जाणाऱ्या सामान्य माणसाची काय अवस्था होत असेल? सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे खासदार संजय दीना पाटील यांच्यावर ना त्यांच्या पक्षाने काही ठोस कारवाई केली ना पोलिसांनी योग्य पावले उचलली. आणि आता आमदार शरद सोनवणे यांच्या बाबतीतही हेच घडण्याची दाट शक्यता आहे. जास्तीत जास्त काय होईल? सोशल मीडियावर आणि मीडियात या प्रकरणाची जास्त चर्चा झाली की आमदार सोनवणे देखील खासदार पाटलांप्रमाणे एक माफीनामा सादर करतील आणि या प्रकरणावर पडदा टाकतील. पण म्हणतात ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो. आज एका पत्रकाराला धमकी दिली, उद्या दुसऱ्याला दिली जाईल. ही माफी म्हणजे गुन्ह्याची कबुली की प्रकरणातून पळ काढण्याचा मार्ग? या संपूर्ण प्रकरणात एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाजू आहे, ती म्हणजे ग्रामीण भागातील पत्रकारिता. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात पत्रकारिता करणे अगोदरच अतिशय अवघड आणि आव्हानात्मक असते. तिथे साधनांची कमतरता असते, सुरक्षिततेची कोणतीही हमी नसते. अशा परिस्थितीत जर शहरानंतर आता ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधीही पत्रकारांना अशा धमक्या देऊ लागले तर ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी भीषण होईल. स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचार, नेत्यांची मनमानी आणि जनतेचे प्रश्न मांडणारे पत्रकार, यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ जर ग्रामीण भागातच उद्ध्वस्त झाला तर ग्रामीण जनतेचा आवाज कोण बनणार? पक्षाने कारवाई न करणे आणि पोलिसांनी डोळे झाकणे यामुळेच या लोकप्रतिनिधींचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आपला आवाज या माध्यमातून थेट सवाल विचारत आहे की ही गुंडगिरी कधी थांबणार? पत्रकारांना धमकवणारे हे नेते जनतेचे प्रतिनिधित्व करायच्या लायकीचे आहेत का? तुम्हाला काय वाटतं? या लोकप्रतिनिधींवर कडक कायदेशीर कारवाई व्हायला हवी की नाही? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद.